बंटी इथं समोर. न्यायालयीन सुनावणीत विकास गोगावलेंसह शिवसेनेच्या 8 जणांना जामीन मंजूर. राष्ट्रवादीची सुनावणी उद्या होणार. सुशांत जाबरेसह 3 जणांना पोलीस कोठडी. महाड निवडणूक शिवसेना राष्ट्रवादी राड्या प्रकरणी काल झालेल्या न्यायालयीन सुनावणीत पोलिसांना शरण आलेल्या विकास गोगावलेंसह महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे, सिद्धेश शेट या आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. राष्ट्रवादीकडून शरण आलेल्या हनुमंत जगताप, श्रेयस जगताप, धनंजय देशमुख, जगदीश पवार, निलेश महाडिक या 5 जणांना न्यायालयात हजर केलं. मात्र मान्य न्यायालयाचा कामकाजाचा वेळ संपल्यानं त्यांना उद्या 10 वाजता न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तर सुशांत जाबरे आणि त्याच्यासोबत शरण आलेल्या 3 आरोपींना 1 दिवसांची पोलीस कस्टडी असून त्यांना देखील उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. 78 मधल्या 8 आरोपींना हजर केलेलं होतं. त्यांचा न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे. CR नंबर 179 मधले जे काल अटक झालेले होते त्या 5 आरोपींना 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली होती. त्यांना उद्या सकाळी हजर केलं जाणार आहे. आणि ज्यांना 2 दिवसांपूर्वी अटक केलेलं होतं त्या 5 जणांना न्यायालयाचा वेळ संपल्यामुळं न्यायालयानं उद्या सकाळी रेग्युलर कोर्टाच्या पुढे 10 वाजता हजर ठेवायला सांगितलेलं आहे. त्यावेळी त्यांच्या जामीनवरती निर्णय होईल. थँक्यू.